नमस्कार मित्रांनो, आत्ताच काही वेळापूर्वी KD-MC ची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर KD-MCमध्ये सर्वात जास्तीत जास्त जागा क्लरिकल पोस्टसाठी होता. तर आपण त्याचा एक सेफ स्कोअर बघणार आहोत. तत्पूर्वी तर काही मुलांचे मेसेज होते ते होते की की खूप ऑब्जेक्शन्स आहे वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये. तर आपण काही शिफ्ट्समधले ऑब्जेक्शन्स बघू, त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात. तर बघा, पहिला प्रश्न की माहिती अधिकार अधिनियम कधी लागू झाला? सर्वांना माहिती, त्याचा आन्सर 12 ऑक्टोबर 2005 आहे. तर KD-MC म्हणजे TCSने आन्सर दिला आहे 15 जून 2005. त्यानंतर दुसरा प्रश्न, साताऱ्यातील प्रति सरकार सशस्त्र शाखा असेल तुपन सेनेचे नेतृत्व कोणी केले? याचं आन्सर त्यांनी रामभाऊ लाड दिलेला आहे. तर याचा आन्सर नाना पाटील आहे. त्याच्यात थोडं काही डिस्क्रिप्शन आहे. साताऱ्यातील प्रति सरकारची सशस्त्र शाखा असलेल्या तुफान सेनेचं नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले आणि तिची जी स्थापना आहे ती बापू लाड यांनी केली होती, म्हणून याचा आन्सर नाना पाटील आहे. त्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे की एप्रिल 2025पर्यंत माहितीनुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0च्या बेनिफिशियल लेड कन्स्ट्रक्शन BLC अंतर्गत पात्र कुटुंबांना किती आर्थिक मदत दिली जाते? तर याचा आन्सर 1.5 लाख. तर त्यांनी उत्तर दिलं आहे 1.5 लाखापेक्षा कमी. तर हे बघा, प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत बेनिफिशियल लेड कन्स्ट्रक्शन या घटकात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक श्रेणीतील पात्र कुटुंबांना 1.5 लाखाची केंद्रीय मदत दिली जाते. तर आपल्याला TCSने 1.5 लाखापेक्षा हे आन्सर दिले. तर याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 आहे. 1.5 लाख ते 2 लाखच्या दरम्यान याचं हे बरोबर उत्तर आहे. KD-MCच्या क्लेरिकल एक्झाममध्ये माहितीचा अधिकार हा नवीन टॉपिक असल्यामुळे तर भरपूर मुलांनी त्याचं प्रिपरेशन न केल्यामुळे कट ऑफ लो जाण्याची शक्यता आहे. तरी ज्यांना 80+ आहे त्यांचा स्कोअर सेफ आहे. तुम्ही ज्यांना 80+ आहे ते अपेक्षा ठेवू शकता की त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आपले 2 चॅनल आहेत, खाली त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तुम्ही ते जॉईन करू शकता. धन्यवाद. तुम्ही तुमचा स्कोअर कमेंट करू शकता विथ कॅटेगरी.